गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण शुक्रवार आणि शनिवार आणि रविवारमध्ये झालेले जे काही डेव्हलपमेंट्स आहेत ते जर पाहिल्या तर आजच्या मार्केटचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तर शनिवार रविवारमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत US मार्केटमध्ये आणि पूर्ण जगामध्ये, तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रूड ऑइलचे जे प्राइसेस आहेत तर ते पुन्हा एकदा वर गेलेले आहेत, जी अगेन आपल्या स्टॉक मार्केटसाठी निगेटिव्ह गोष्ट आहे. तर असं होण्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जसं मी तुम्हाला शुक्रवारीही सांगितलं होतं की ट्रम्पने सांगितलं की आमचं ब्लॉकेड आहे, आम्ही कंट्रोल करतो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला आणि इराण म्हणतं आहे की आम्ही कंट्रोल करतो आहे. परंतु ॲक्च्युअल जर ग्राउंड लेवलवरती पाहिलं तर इराणचाच होल्ड आहे. ते अशानं सिद्ध होतं की शनिवार रविवारमध्ये तिथनं 9 जहाजांनी ट्रॅव्हल केलेला आहे आणि तो जो रूट होता तर तो इराण डेझिग्नेटेड होता. त्यामुळे साहजिकच आहे की इराणला काहीतरी फीज पे केल्यानंतर आपण त्याच्यामधनं त्यांना जाऊ दिलेलं आहे हे पाहतो आहे. त्यानंतर अमेरिकेने इराणला एक धमकी दिलेली आहे. जे अमेरिकेचे सेक्रेटरी आहेत स्कॉट बेसेंट, म्हणजेच अर्थमंत्री. तर त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे या येणाऱ्या आठवड्यामध्ये इराणवरती एवढे सिव्हिअर सँक्शन्स लावले जाणार आहेत की ज्याचा विचारही इराणनं केला नसेल. तर आता मोस्टली सँक्शन लावण्यासारखी एकच गोष्ट त्यांच्याकडे शिल्लक आहे, ते म्हणजे त्यांची क्रिप्टोकरन्सी. त्यांच्याकडे जी क्रिप्टोकरन्सी आहे इराणकडे, की ज्यानं ते इतर देशांसोबत ट्रेड करतात, व्यवहार करतात. कारण त्यांच्यावरती आपण काय म्हणतो सँक्शन्स असल्यामुळे डॉलरमध्ये ट्रेड ते करू शकत नाहीत म्हणून. मग त्यांच्याकडे जी क्रिप्टो आहे तर त्याची वर्थ आहे ऑलमोस्ट $500 बिलियन. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. जर ते सीज करण्यात आलं किंवा मग ते जर क्रिप्टोकरन्सी जर समजा इराणकडनं काढून घेण्यात आलं, की जे अमेरिकेला शक्य आहे कारण त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल त्यांचा आहे बिटकॉईनवरती. तर मग ही गोष्ट फार मोठी ठरू शकते आणि त्याच्यामध्ये मग इराण नक्की काय डिसिजन घेतो ते पाहावं लागेल. त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल की नक्की काय होणार आहे. आणि त्यामुळे जे ऑइल प्राईस आहेत तर ते इन्क्रीज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण आपले जे ADRs US मार्केटमध्ये काम करत आहेत ते जर आपण पाहिले तर मोस्ट लाईकली बँकिंग ADRs फ्रेश पॉझिटिव्ह इंडिकेट करत आहेत, तर IT ADRs हे निगेटिव्ह इंडिकेट करत आहेत आणि रिलायन्सचा जो GDR लंडनमध्ये काम करतो तर तो आपल्याला न्यूट्रल दाखवतो आहे. परंतु मोस्टली रिलायन्स आज पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण रिलायन्ससाठी आहेत 2 गुड न्यूज. सगळ्यात पहिली गुड न्यूज म्हणजे जे काही पेट्रोल आणि डिझेलवरती जो काही विंडफॉल टॅक्स होता तर तो गव्हर्नमेंटने ॲबॉलिश केलेला आहे आणि डिझेलवरचा कमी केलेला आहे. त्यामुळे याचा फायदा डायरेक्टली रिलायन्सला होणार आहे. त्यामुळे रिलायन्स फोकसमध्ये राहील. शिवाय रिलायन्स आणि रोल्स रॉईस यांनी फायटर जेट इंजिन बनवण्यासाठी हातमिळवणी केलेली आहे, डील केलेली आहे. तर याचाही एक फायदा आपल्याला त्याच्या स्टॉक्समध्ये नक्कीच पाहायला मिळू शकतो. आता जर आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आणि प्लस महत्त्वाचं म्हणजे RBIनं शनिवारी जे काही डेटा रिलीज केलेला आहे त्यानुसार जे FCNR डिपॉझिट्स आहेत तर ते 13 ऑगस्टपर्यंत $52 बिलियन जे आहेत तर ते क्रॉस करून गेलेले आहेत, की ज्याचं साधारण ॲझम्पशन होतं $50 बिलियन पर्यंतचे आपल्याकडे डिपॉझिट्स येऊ शकतात असा अंदाज होता. तर ते क्रॉस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अजून ऑलमोस्ट 1 महिना शिल्लक आहे. त्यामुळे खूप जास्त डिपॉझिट्स अजूनही येऊ शकतात ही शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मार्केटसाठी 2 चांगल्या गोष्टी आहेत. तर क्रूड ऑइल जे इन्क्रीज झाले तर ती नेगेटिव्ह गोष्ट आहे. जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला शुक्रवारचा तर शुक्रवारी मार्केट पडलेलं असताना देखील FIs आणि DIs दोघेही नेट बायर्स होते. FIsनं 500 कोटींचं बाईंग केलं आहे तर DIsनं 350 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की आज मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे आता पाहावं लागेल की मार्केटवरती कोणकोणत्या गोष्टी हवे होत आहेत ते. मोस्टली जर आपण US आणि युरोपियन मार्केट जर आत्ता पाहिले त्याचे जे फ्युचर्स आहेत तर ते मोस्टली लोअर ट्रेड करत आहेत आणि
US मार्केट देखील शुक्रवारी थोडंसं रेडमध्ये क्लोज आहे, परंतु ते आपण फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस असं म्हणू शकतो. त्यामुळे जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम जो आहे तर तो बॅड आहे, परंतु लोकली काही गुड न्यूज आहेत. काही स्टॉक स्पेसिफिक आहेत, तर काही गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत. त्यामुळे कुठली गोष्ट कशावरती हावी होते हे पाहावं लागणार आहे. म्हणजेच काय, आपल्याकडे मोस्टली मार्केट जे आहे तर ते कन्सॉलिडेशन झोनमध्येच राहणार आहे असं एकंदर दिसतंय. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं झालं तर डाऊन साईडला 24,000 आणि अपसाईडला 24,500 या दरम्यान मार्केट राहू शकतं. 24,000वरती आपल्याला चांगल्यापैकी पुट रायटिंग पाहायला मिळते, तर 24,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग देखील पाहायला मिळते. आणि त्यामुळेच ग्लोबल मोमेंटम कसाही असला तरी आपल्याकडे मोस्टली मार्केट जे आहे तर ते एका रेंजमध्येच राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. होप सो, पाहूयात काय घडते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.